मंडळी, स्वातंत्र्य संग्रामाच्या प्रत्येक टप्प्यावर असंख्य क्रांतिकारकांच्या ओटी असणारे दोन शब्द म्हणजे वंदे मातरम. या राष्ट्रीय गीतानं भारतीय समाजाला राष्ट्रभक्तीची, त्यागाची अद्भुत प्रेरणा दिली आहे आणि या गीताला आज 150 वर्ष पूर्ण होत आहेत. या वंदे मातरम शब्दांनी सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि राष्ट्रीय धागे एकत्र गुंफून एकतेचं पवित्र मूल्य जनमानसापर्यंत पोहोचवलंय. या गीतामागील इतिहास, साहित्यिक रचना अशा अनेक अंगांविषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर ज्ञानेश्वर सिरसट. सर नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं मनापासून स्वागत. सर, वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्षाची परंपरा आहे. या गीताची कोणत्या ऐतिहासिक काळामध्ये निर्मिती झाली आहे? नमस्कार सर. सर्वप्रथम मी आज सर्व श्रोतेवर्ग आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग परिवाराचं मनापासून आभार मानतोय की आज अतिशय एका ऐतिहासिक विषयावरती ज्या दोन शब्दांनी, वंदे मातरम या दोन शब्दांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं एक आगळं वेगळं योगदान दिलं, असंख्य क्रांतिकारकांना त्यांनी ऊर्जा दिली, अशा या वंदे मातरम गीताला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. सर, आपला प्रश्न असा होता की या गीताची कोणत्या ऐतिहासिक काळामध्ये निर्मिती झाली. खऱ्या अर्थानं जर बघितलं आपण तर वंदे मातरम या गीताची ऐतिहासिक निर्मिती होत असताना याला एक आध्यात्मिक आणि भावनिक असा संदर्भ आहे. आजपासून साधारण 150 वर्षापूर्वी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी या गीताचं लेखन केलं. पण हे लेखन करत असताना जर आपण मूळ विषयाकडे वळलो तर वंदे मातरम हा शब्द त्यांना कुठे आठवला किंवा त्यांना तो भावला कसा, त्यांच्या मुखातून वंदे मातरम हा शब्द आला कसा, तर याचा जर आपण थोडासा शोध घेतला तर त्या शोधामध्ये आम्ही गेल्यानंतर याला एक असा आध्यात्मिक वारसा सापडतो. जसं आम्ही आज कोकणामध्ये बघत असतो की प्रत्येक गणेश उत्सवाला अगदी घरातला कुठलाही व्यक्ती मुंबईमध्ये असेल किंवा भारताबाहेर कुठेही असेल तर तो आपल्या गणेश उत्सवासाठी आपल्या मूळ गावी येतो. तसंच बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचं मूळ गाव नैहाटी कांटलपाडा हे कोलकात्यापासून 40 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं गाव. आणि या कोलकात्याच्या या परिसरामध्ये तिथं सुद्धा आपण दुर्गादेवीचा उत्सव असतो, आपल्या इकडे नवरात्र उत्सव म्हणतो, या उत्सवामध्ये त्या मूळ गावी येण्याची प्रथा आहे. आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे सुद्धा इंग्रज राजवटीमध्ये डेप्युटी कलेक्टर या पदावर कार्यरत असताना त्यांनी सुद्धा त्यांच्या मूळ गावी आले आणि अष्टमीच्या दिवशी दुर्गादेवीच्या समोर आराधना करत असताना त्यांना त्या दुर्गादेवीमध्ये भारत मातेचा प्रकट होणारा भास झाला आणि त्यांना महिषासुराचा वध जो दिसतो तर त्या महिषासुराच्या जागी त्यांना इंग्रज मरतानाचे दिसले, हे इंग्रज भारतातून पळून जातानाचे दिसले. आणि ज्यावेळेस त्यांना भारत माता प्रकट होताना दिसली, त्यांना भास झाला आणि हा भास होणं हे स्वाभाविक असतं, त्यावेळेस त्यांच्या तोंडून आपसूक एक दोन शब्द निघाले आणि ते म्हणजे वंदे मातरम. आणि त्या वंदे मातरम या गीताचा जर इतिहास बघितला तर 7 नोव्हेंबर 1875 रोजी याची लेखन पूर्ण झालं. पण त्याच्या अगोदर 1 महिन्यापूर्वी हे दोन शब्द आपण जर बघितलं तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या मुखातून पहिल्यांदा आले होते, ते दुर्गादेवीच्या समोर आराधना करत असताना. सर, या गीताला आध्यात्मिक वारसा आहे आणि ह्या गीताची निर्मिती केव्हा झाली आणि सार्वजनिक सादरीकरण जे झालं या गीताचं ते केव्हा झालं? नक्कीच सर, या गीताला जसं आपण म्हणला तसा एक आध्यात्मिक वारसा आहे. आणि मीही सांगितलं की दुर्गादेवीच्या समोर आराधना करत असताना त्यांना भारत मातेच्या प्रकटाचा भास झाला आणि त्याच्यामध्ये शब्द आले ते वंदे मातरम. आणि हे वंदे मातरम ज्यावेळेस अष्टमीच्या दिवशी त्यांच्या मुखातून पहिल्यांदा ज्यावेळेस उच्चारले गेले त्याचा सरळ आणि साधा अर्थ असाच आहे की माते तुझं नमन असो. त्यांनी मातृत्वाचा दर्जा हे आपल्या भारतभूमीला दिलेला आहे. आणि आपण जर बघितलं तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे गीत लिहिण्याच्या पूर्वी 1 महिना अगोदर याचं गद्य स्वरूप म्हणजे आमार दुर्गोत्सव हा जो त्यांचा एक लेख होता तो लेख प्रकाशित झाला. आणि तिथून पुढं साधारणपणे 1 महिन्याच्या कार्यकाळानंतर म्हणजे 7 नोव्हेंबर 1875 रोजी या गीताचं लेखन बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्याकडून त्यांच्या मूळ गावी म्हणजे नैहाटी कांटलपाडा येथे करण्यात आलं. आता दुसरी गोष्ट अशी आहे की या गीताचं लेखन झालं, पण आपला प्रश्न असा होता की हे सार्वत्रिकरित्या बाहेर कसं आलं. तर याचा विषय असा आहे की हे सार्वत्रिकरित्या बाहेर त्याला येण्यासाठी साधारणपणे 7 वर्षाचा कार्यकाळ लागला. 1875 ते 1882. आणि 1882 साली बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचीच एक कादंबरी प्रकाशित झाली आणि त्या कादंबरीचं नाव होतं आनंदमठ. आनंदमठ कादंबरीमध्ये हे गीत पहिल्यांदा
समाजाच्या समोर आलं. तिसरं प्रकाशन याचं जर बघितलं तर ह्या आनंदमठ कादंबरीच्या आधारावरती कोलकात्यामध्ये असलेल्या, पश्चिम बंगालमध्ये असलेल्या एका नाट्य मंडळानं याचं सादरीकरण केलं. आणि त्यावेळी एका युवकानं हे गीत म्हणलं, वंदे मातरम गीत त्या नाटकामध्ये म्हणलं, पण हे म्हटल्याच्या नंतर इंग्रजांनी त्याला गोळ्या झाडून त्या तरुणाची हत्या करण्यात आली. कारण वंदे मातरम हा शब्द उच्चारणात सुद्धा इंग्रज राजवटीमध्ये विरोध होता. तो शब्द उच्चारला गेल्यानंतर आपण जर बघितलं तर त्यांची हत्या केली जायची, त्यांना ठार मारलं जायचं. हे त्याचं दुसरं सादरीकरण. आपण जर पुढं 1896 हे सामाजिक प्रसारीकरण जे झालं ते रवींद्रनाथ टागोर यांच्या मुखातून. अखिल भारतीय काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन ज्या वेळेला टाउन हॉल कोलकाता येथे भरलं होतं, तर त्या टाउन हॉलमध्ये अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी याचं पहिल्यांदा सामूहिक गायन केलं आणि त्या दिवसापासून वंदे मातरम गीत हे समाजाच्या समोर आलं. आणि खऱ्या अर्थानं हे गीत समाजाच्या समोर आलं आणि 1896 पासून ते असंख्य क्रांतिकारकांच्यासाठी हे एक ऊर्जा स्रोत बनलं. आणि या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये या दोन शब्दांचं अनन्यसाधारण महत्त्व आजही आपल्याला दिसतंय. सर, चेतना देणारे हे दोन शब्द आणि ह्या दोन शब्दांमध्येच रचना जी झाली बंकिमचंद्रांची, या गीतामागे त्यांची नेमकी प्रेरणा काय होती? नक्कीच सर. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे गीत लिहित असताना याच्या पाठीमागची प्रेरणा ती एकच होती की भारत मातेच्या स्वातंत्र्याची. कारण बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कार्यकाळामध्ये बंगालवर चाललेली सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती, परकीय शासन म्हणजे इंग्रज यांच्याबद्दलची मनस्थिती आणि आपलं सांस्कृतिक पुनर्जीवन हे सर्व एक प्रेरक होते. आनंदमठ या कादंबरीची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर ती संन्यासावरील विद्रोह, धार्मिक ऐतिहासिक कल्पनापट आणि मातृभूमीला एक पूजारूपक जे आपण म्हणतो की देवीचं त्याला एक अवतार मानून ह्या देवीच्या रूपात पाहून या भारत मातेला कुठंतरी स्वातंत्र्य मिळवून देणं आणि जी चाललेली जुलमी राजवट होती, इंग्रजी राजवट होती, यांना कुठंतरी हाणून पाडायचं आहे, खोडून काढायचं आहे. आणि स्वातंत्र्याची भावना, स्वातंत्र्याची प्रेरणा इतकीच त्यांच्या मनामध्ये घेऊन त्यांनी या गीताची निर्मिती केलेली आहे. आता आनंदमठ ही कादंबरी आणि वंदे मातरम यांचा अगदी घनिष्ठ संबंध आहे सर. तर हा नेमका संबंध काय आहे? नक्कीच सर. खरं वंदे मातरम हे गीत लिहिलं त्यांनी 1875 साली आणि आनंदमठ या कादंबरीतून ते समाजाच्या समोर आलं 1882 साली. तर या दोघांचा संदर्भ इतकाच आहे. तर आनंदमठ कादंबरी जरी आपण बघितली तर आनंदमठ कादंबरी हे संन्यासी आणि स्वातंत्र्य प्रेमी पात्र जे आहेत, तर त्या पात्रांना, ज्या क्रांतिकारकांना एक ऊर्जा देणारी ती कादंबरी आहे. आपण जर बघितलं तर संन्यासावरील विद्रोह आणि ज्या आपल्या काही धार्मिक परंपरा असतील, ऐतिहासिक कल्पनापट असतील, तर या सगळ्यांवर जी बंदी येत होती, तर त्याला कुठून तर त्या बंदीतून बाहेर काढण्यासाठी या सगळ्या गोष्टींचं जे विवेचन आहे तर ह्या आनंदमठ कादंबरीमध्ये केलंय. आणि आपण जर वंदे मातरम हे गीत ऐकलं, ह्याचं जर आपण व्यवस्थितपणे वाचन केलं, स्मरण केलं, तर आम्हाला सुद्धा इतकंच लक्षात येतं की याच्यामध्ये सुद्धा संन्यासी आणि स्वातंत्र्यप्रेम, भारतभूमीवरती, आपल्या मातृभूमीवरती असलेलं निस्सीम प्रेम याचंच आपल्याला परत परत दर्शन होत असतं. सर, भारत माता म्हटल्यानंतर वंदे मातरम आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. त्यातील प्रतिमा भारतमातेचं कोणतं दर्शन घडवतात? वंदे मातरम या गीताचे शब्द भारत मातेचे एक आध्यात्मिक आणि प्राकृतिक दर्शन घडवतात. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिल्या 2 श्लोकांच्या मध्ये नद्या, शेतखेडी, वृक्ष, चंद्रप्रकाश, हास्ययुक्त वाणी, पायांना प्रणाम करण्याची पद्धत ही आपण फक्त भारतीयांच्या मध्येच बघत असतो. कारण आज जर बघितलं तर आम्ही भागवत धर्मामध्ये सुद्धा जर थोडासा अभ्यास केला तर आमच्या इकडे एक आमची संस्कृती अशी आहे की नमस्कार करत असताना आम्ही पायांना प्रणाम करतो. आणि या सर्व आध्यात्मिक गोष्टींचं दर्शन आम्हाला ह्या वंदे मातरम ह्या गीतातून नेहमीच होत असतं. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं तर भारतभूमीचं अतिशय सुंदर वर्णन हे पहिल्या 2 श्लोकामध्ये त्यांनी केलं की मातृभूमीला जिवंत, सौम्य, शक्तिशाली आणि करुणामयी देवीसारखं दर्शन घडवणारं हे त्यांचे 2 पहिले श्लोक आहेत. आणि या भारत मातेचं इतकं सुंदर वर्णन मला असं वाटतं की स्वातंत्र्यापूर्वीही आणि स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा अजूनपर्यंत कोणाच्याही एखाद्या कवितेतून, एखाद्या काव्यातून किंवा कुठल्याही एखाद्या लेखणीतून आजपर्यंत समाजाच्या समोर आलेलं नाही. या दर्शनामुळेच क्रांतिकारकांना एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. स्वातंत्र्यापूर्वी क्रांतिकारकांच्या तोंडी परभणीचा शब्द म्हणजे वंदे मातरम.
तर हे जे घोषवाक्य होतं त्याचा नेमका भावार्थ काय होता? नक्की सर. भावार्थ अर्थ मी आधीच सांगितलं सुरुवातीलाच की वंदे मातरम या गीताच्या ऐतिहासिक निर्मितीला आध्यात्मिक वारसा आहे. आणि अध्यात्म जिथं येतं तिथं भावार्थ हा नक्की असतो. मग हा भावार्थ असा आहे की असंख्य क्रांतिकारकांसाठी हे प्रेरणा असलेलं, ऊर्जा स्रोत असलेलं की हे वंदे मातरम हे गीत आहे. आणि वंदे मातरम ह्या गीताच्या पेक्षा सुद्धा आपण जर विचार केला तर वंदे मातरम हे दोन शब्दांचं महत्त्व हे स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनन्यसाधारण आहे. कारण याच्या पाठीमागे मी थोडंसं जाऊन आपल्याला एक आवर्जून गोष्ट सांगू इच्छितो की दोन शब्दांचा इतिहास जर आपण भारतामध्ये बघितला, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, अगदी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आणि त्याच्यानंतरही, तर दोन शब्द असंख्य ठिकाणी किती आले आपण बघूया. जर तुम्ही बघितलं महाराणा प्रतापसिंह यांचा कार्यकाळ, तर महाराणा प्रतापसिंह यांच्या सुद्धा कार्यकाळामध्ये एक दोन शब्द होते, जय एकलिंग जी की. तर हे दोन शब्द असंख्य सैन्याला प्रेरणा देत होते. महाराणा प्रतापांच्या कार्यकाळाच्या नंतर पुढे जर आपण आलो, छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचं आराध्य दैवत, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्याही कार्यकाळामध्ये हे दोनच शब्द होते ज्यांनी असंख्य सैन्यांना, कितीतरी सामान्य माणसांच्या मनामध्ये एक ऊर्जा भरली. आणि ते दोन शब्द म्हणजे हर हर महादेव. पुढे स्वातंत्र्य लढ्यामध्ये जर आपण बघितलं तर सुरुवातीचे हे दोन शब्द आले जे त्यांच्या लेखणीतून आले, ते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, ते म्हणजे वंदे मातरम. अजून ह्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये चले जाव असेल, भारत छोडो असेल, असे दोन शब्द, असंख्य दोन शब्द आले. आणि ह्या दोन शब्दांनी आपण जर भारताचा इतिहास बघितला तर हे नेहमीच एक प्रेरणा देणारे असे शब्द असतात. आता याच्या पाठीमागचा भावार्थ तुम्ही विचारला, वंदे मातरम या शब्दाचा भावार्थ इतकाच आहे की एकसंधता, समर्पण आणि बंडखोरीचे प्रतीक. आता इंग्रज राजवटीच्या विरोधात बंड करायचं आहे, कारण त्यांचं शासन असताना ते शासन खोडून काढायसाठी कुठंतरी आपल्याला बंड करायला लागत होतं, त्यांना विरोध करायला लागत होता. आणि ते विरोध एकट्या माणसानं करून कुठेही चालणार नाही, तर त्याच्यामध्ये सामाजिक एकसंधता असली पाहिजे, सर्व समाज एकत्रित असला पाहिजे. त्याच्यासाठी कुठेतरी एक शब्दांची ताकद, लेखणीची ताकद ती कामी आली. आणि ह्या दोन वंदे मातरम ह्या दोन शब्दांच्यामुळं असंख्य जनसमुदाय सुद्धा, सामान्य माणसं सुद्धा स्वातंत्र्य लढ्यामध्ये झोकली गेली. त्यांनी त्यांचा सहभाग दाखवला, एकसंधता दाखवली आणि पुढे जाऊन भारत स्वतंत्र झाला. इतकाच याचा भावार्थ. सर, खऱ्या अर्थाने भारताला एकजूट करण्याचं काम या शब्दांनी केलं. सर्वांनीच वंदे मातरमला राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारलं. यामागे कोणकोणते विचारमंथन झाले होते? सर, याच्यामध्ये एक विषय असा आहे की खऱ्या अर्थानं वंदे मातरम हे गीत राष्ट्रगीत होणार होतं, पण राष्ट्रगीत होत असताना ते राष्ट्रीय गीत झालं. आता आपण जर भारताचं राष्ट्रगीत हे आपलं जनगण मन आहे आणि राष्ट्रीय गीत हे आपलं वंदे मातरम आहे. पण याच्या पाठीमागचं विचारमंथन असं आहे सर की मी सुरुवातीला सांगितलं की वंदे मातरम या गीतामध्ये पहिल्या दोन श्लोकांमध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी भारत मातेचं सुंदर असं, एखाद्या देवीचं निरस असं, एकदम निरागस असं रूप त्यांनी व्यवस्थितपणे त्यांच्या काव्यामधून लिहिलं आहे. आणि दुसऱ्या दोन श्लोकांच्या मध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी दुर्गा देवीची आराधना, म्हणजे त्याला कुठंतरी धार्मिक जोड ही त्यांची चुकीची नाही आहे, तर त्या कार्यकाळासाठी, त्यांच्या त्या परिसरासाठी, त्यांच्या त्या संस्कृतीसाठी जे त्यांचं पश्चिम बंगालचं जे काय सांस्कृतिक वारसा असेल त्याला धरून ते योग्य होतं. पण ज्यावेळेस ते अखंड भारताच्या राष्ट्रगीतापर्यंतचा ह्या वंदे मातरमचा विषय आला तर त्यावेळेला मात्र सुरुवातीला त्याचे जे आध्यात्मिक दोन कडवी होती, जिथं दुर्गा मातेचा उल्लेख होता, तर ते दोन कडवे वगळता त्याला राष्ट्रगीताचा दर्जा देणं हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं मान्य केलं होतं. पण पुढे जाऊन भारत स्वतंत्र झाला आणि 1947 साली परत या गोष्टीला विरोध झाला आणि जनगण मन हे राष्ट्रगीत म्हणून घोषित झालं. आणि पुढे 3 वर्षानंतर 1950 साली संविधान सभेमध्ये या वंदे मातरम या गीताला राष्ट्रीय गीत म्हणून दर्जा देण्यात आला. वंदे मातरम हे गीत लिहिलं, परंतु ते सर्वांच्या तोंडी येण्यासाठी एक लयबद्ध संगीत असणं गरजेचं असतं. तर हे संगीतबद्ध करणारे संगीतकार कोण होते? की संगीतकारांच्या शिवाय एखाद्या संगीतकारानं, एखाद्या सिंगरनं हे गीत गायनाच्या सुद्धा अगोदर समाजासमोर जे आणलं गेलं, तर
त्याच्यामध्ये कुठलंही एखादं वाद्य न वाजवता सुद्धा समाजासमोर आणलं गेलं तर ते मी असं म्हणन रवींद्रनाथ टागोर यांच्या मुखातून 1896 साली राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ते बाहेर आलं. म्हणजे त्याचं जाहीरपणे गायन हे पहिल्यांदा 1896 साली झालं. पण आज समाजामध्ये जर आपण बघितलं तर कुठलीही गोष्ट, कारण प्रत्येकाला एका संगीताचं व्यसन असतं किंवा संगीतबद्ध केलेली काव्य हे समाजापर्यंत सहज पोचत असतात आणि ते सहज पोचवत असताना वंदे मातरमला पहिल्यांदा संगीतबद्ध करण्याचं काम जे केलं तर ते आहे यदुनाथ भट्टाचार्य यांनी. आणि यदुनाथ भट्टाचार्य यांनी त्याचा थोडासा वंदे मातरमला संगीतमय करण्याचा, त्याला एक संगीत देण्याचा, त्याला लयबद्ध करण्याचा त्यांचा पहिला प्रयत्न आणि तो यशस्वी सुद्धा झाला. आणि त्याच्यानंतर मात्र रविशंकर असतील, हेमंत कुमार असतील, या अशा विविध संगीतकारांनी याला आपल्या वेगवेगळ्या सुरांच्या मध्ये गुंफून ते समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आजही हे संगीत आपल्या हृदयावर अधिराज्य गाजवतंय. सर, दृकश्राव्य माध्यमांमध्ये वंदे मातरमचा वापर केला जाईल. नाटक असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो, तर या सर्वांमध्ये वंदे मातरमचा कशा प्रकारे वापर केला गेलाय? वंदे मातरम या शब्दाचा त्या 1882 साली प्रकाशित झालेल्या आनंदमठ कादंबरीवर पश्चिम बंगालच्या एका नाट्य मंडळानं त्याचं पहिल्यांदा सादरीकरण केलं. पण हे स्वातंत्र्यापूर्वीचं सादरीकरण होतं. पण स्वातंत्र्यानंतर कादंबरीचं सादरीकरण एका चित्रपटाच्या माध्यमातून झालं आणि ते चित्रपटच होता आनंदमठ नावाचा चित्रपट 1952 साली प्रकाशित झाला. त्यानंतर चित्रपट नाट्यांनी हे गीत राष्ट्रगीतात्मक किंवा प्रेरणादायी प्रसंगासाठी वापरलं. जर आपण बघितलं की कुठल्याही एखाद्या सिनेमामध्ये, एखाद्या चित्रपटामध्ये कुठंतरी प्रेरणेचे क्षण असतात, कुठंतरी ऊर्जा देणारे क्षण असतात आणि ते क्षण भावनिक करण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी, त्या लोकांच्या मनामध्ये त्याचं एक अटळ स्थान निर्माण करण्यासाठी, या सगळ्या गोष्टींच्यासाठी आपण जर बघितलं तर चित्रपट असतील, नाटकं असतील किंवा असंख्य सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये या वंदे मातरम गीताचा जास्तीत जास्त वापर होतोय. पण याच्या पाठीमागे मी असंही म्हणन सर, 1947 साली राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत याच्यामध्ये, या वादामध्ये सापडलेलं हे गीत खऱ्या अर्थानं भारतीय स्वातंत्र्यापूर्वी याचं महत्त्व अनन्यसाधारण होतं. असंख्य क्रांतिकारकांच्या तोंडून हे वंदे मातरम दोन शब्द असे एका ताकदीनं निघाले, एका उर्मीनं निघाले आणि त्या दोन शब्दांच्यामुळे इंग्रज भारत सोडून पळून गेले. भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण भारताला स्वातंत्र्य मिळालं पण खऱ्या अर्थानं या गीतं मात्र पारतंत्र्यात गेलं. कारण ह्याचे 2 श्लोक, दुर्गा मातेचा जिथं उल्लेख होता, अशी शेवटीची 2 कडवी वगळून त्याला कुठंतरी बाहेर काढून हे गीत समाजासमोर आणलं गेलं. पण आज मी मनापासून आभार मानतोय महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकारचं. 150 वर्षानंतर, म्हणजे वंदे मातरम या गीताच्या लेखणीपासून, मूळ लेखणीपासून ते 150 वर्षानंतर आज या 2 त्याच्या वगळलेल्या श्लोकांचं परत एकदा त्याच्यामध्ये त्याचं स्थान देऊन ते 2 श्लोक त्याच्यामध्ये परत टाकून हे गीत आज त्यांनी सक्तीचं केलं. याचा अर्थ भारताला स्वातंत्र्य मिळालं पण ह्या गीताला स्वातंत्र्य मात्र 7 सप्टेंबर 2025 या दिवशी मिळालं असं मला असं वाटतं. ज्या गीतानं अखंड भारताला एक धैर्य आणि शौर्य दिलं असं हे गीत. सर, आता जे 60-70 आहेत, 40-50 आहेत, त्यांच्या तोंडी वंदे मातरमचे शब्द अजूनही आहेत. आता जे युवक आहेत त्यांच्या तोंडी हे गीत आलं पाहिजे, यासाठी काय प्रयत्न करता येतील? आता याच्यामध्ये असं आहे की आधुनिक पिढी, जर आपण आज आधुनिक पिढीचा विचार केला तर आधुनिक पिढी जर सहसा आपण एक साधारणपणे त्यांचं थोडासा अभ्यास केला तर 15 सेकंदाच्या रील इथंपर्यंत येऊन थांबलेली ही आधुनिक पिढी आहे. म्हणजे आपलं राष्ट्रगीत जनगण मन सुद्धा असेल तर हे जनगण मन सुद्धा 52 सेकंदाचं आज ह्या युवा पिढीला, ह्या आधुनिक पिढीला कुठंतरी ते पूर्ण ऐकण्याचा सुद्धा स्टॅमिना नाही आहे. मग या आधुनिक पिढींच्या समोर हे वंदे मातरम सारखं इतका सुंदर भावार्थ असलेलं, मातृभूमीचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं हे गीत जर ह्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला विविध टप्पे आपण व्यवस्थितपणे पार केले पाहिजेत. त्याच्यामध्ये शैक्षणिक पद्धत, आपण ह्या गीताला शिक्षणामध्ये कसं आणलं पाहिजे, संगीतात्मक याचे नवनवीन प्रयोग करता आले पाहिजे, डिजिटल मोहीम ज्या असतील, रील्स बनवणं, अशा काही गोष्टी याच्यामध्ये आपण केल्या पाहिजे. आणि प्रायोगिक शिक्षण, म्हणजे आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिला मुद्दा शैक्षणिक पद्धत. तर शैक्षणिक पद्धत म्हणजे इतिहास, भाषा, संस्कृतीची समग्र माहिती देणारे छोटे मीडिया
चित्रपट जे असतात, आपण छोटे छोटे जे आपण म्हणतो शॉर्ट फिल्म्स असतात, तर त्या व्हिडिओ आणि एक इंटरॅक्टिव्ह मॉडेल्स याचे बनवले पाहिजेत आणि हे आपण तरुण पिढीपर्यंत पोहोचवले पाहिजे. संगीतात्मक नवीन प्रयोग मी आता सांगितलं, भट्टाचार्य यांनी पहिल्यांदा त्याला संगीतबद्ध केलं. पुढे जाऊन असंख्य अशा संगीतकारांनी त्याला लिहिलं, पण अजून सुद्धा त्याच्यामध्ये एक वेगवेगळे संगीत देऊन आणि त्याला जास्तीचं सुरेख असं संगीतमय करून आपण समाजापर्यंत सहजपणे त्याला पोचवू शकतो. तिसरा विषय डिजिटल मोहीम जर आपण बघितलं तर सोशल मीडिया. आजच बघा की 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज आकाशवाणी सिंधुदुर्गवरती हा एक कार्यक्रम आयोजित केला. तर हा सुद्धा एक प्रयोग आहे की आपण समाजापर्यंत वंदे मातरम आणि त्याचा भावार्थ सहजपणे पोहोचवतोय. तर असे विविध डिजिटल जी माध्यमं आहेत, तर त्या डिजिटल माध्यमांचा वापर करून सोशल मीडिया असेल याचा वापर करून वंदे मातरम हे गीत आपण समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि ती तुमच्या माझ्यासारख्या सुशिक्षित नागरिकांची एक जबाबदारी आहे. आणि प्रायोगिक शिक्षणामध्ये आपण काय करायला हवं, तर प्रायोगिक शिक्षण म्हणजे ज्या महाविद्यालयामध्ये शाळांमध्ये ज्या अशा एक ॲक्टिव्हिटीज होत असतात की त्याला आपण म्हणत असतो ग्रुप डिस्कशनसारखी चर्चासत्र होत असतात, तर ह्या चर्चासत्रासारखे कार्यक्रम असतील, निबंध लेखनासारखे कार्यक्रम असतील किंवा एक क्रिएटिव्ह असाइनमेंट असतील, एक नाविन्यपूर्ण लेखनाच्या जर काय आपण स्पर्धा घेत असू मुलांच्या, तर या स्पर्धांच्या मध्ये सुद्धा वंदे मातरम याच्यासारखे विषय आपण दिले पाहिजेत आणि ते विषय देऊन आज आपण विद्यार्थ्यांपर्यंत तरुणाईपर्यंत हे गीत आणि याचा भावार्थ 100% पोहोचवला पाहिजे. सर, काही गाणी जी आहेत ती जुनी झाल्यावर कालबाह्य होतात, परंतु 150 वर्ष होऊन सुद्धा वंदे मातरम आजही आपली ओळख निर्माण करून आहे. तर ही राष्ट्रीय ओळख कशा पद्धतीनं जपली गेली आहे? नक्कीच सर, 150 वर्ष या गीताचं लेखन होऊन पूर्ण झाले. हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचं काव्य 150 वर्ष जरी पूर्ण झाले तरी मला असं वाटतं की अजून पुढचे 150 काय, अजून हजारो वर्ष हे असंच अविरतपणे त्याचं स्थान समाजामध्ये, आपलं जे अढळ स्थान आहे त्या स्थानीचे गीत, हे कविता 100% राहणार. त्याच्या पाठीमागचा एकच विषय आहे की राष्ट्रभावनेचे प्रतीक जे आपण म्हणत असतो, मातृभूमी जी आहे आपली, तर ह्या मातृभूमीला नमन करणं, वंदन करणं. कारण तुम्ही आज जर विचार केला तर जगामध्ये भारत हा एकमेव असा देश आहे की ज्या देशामध्ये आपल्या देशाला मातृत्वाचा दर्जा दिला. बाहेरच्या देशांमध्ये जर आपण बघितलं, पाश्चात्य देशांमध्ये आपण विचार केला तर मातृत्वाचा दर्जा हा कोणत्याही देशाला दिला गेलेला नाही आहे. फक्त एकमेव भारत देश आहे. आणि हा फक्त बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी दिला का, तर तो त्यांनी त्यांच्या लेखणीतून जो मातृत्वाचा दर्जा दिला गेला तो समाजापर्यंत बाहेर आला. आणि तो समाजापर्यंत बाहेर आल्याच्या नंतर एक राष्ट्रभावनाची, राष्ट्रप्रेरणेची, स्वातंत्र्याची आणि आपल्या भारतभूमीविषयी, आपल्या मातृभूमीविषयी असणारी जी आदराची भावना आहे, तर ती आदराची भावना, स्नेहाची भावना, प्रेमाची भावना ही इतकी याच्यामध्ये प्रखर आहे. या प्रखर भावनेमुळं 150 वर्ष नाही सर, पुढचे 150 वर्ष सुद्धा 100% हे गीत आपलं समाजामध्ये स्थान असंच टिकवून 100% ठेवणार. सर, वंदे मातरम आपण शाळेमध्ये ऐकलं, तर शिक्षण संस्थांमध्ये वंदे मातरमचे स्थान हे कशा पद्धतीचं आहे, कशा प्रकारे आहे? मी आत्ताच सांगितलं सर. नक्कीच सर, शिक्षण संस्थांमध्ये वंदे मातरम या गीताचं एक स्थान चांगल्या पद्धतीचं असावं. कारण आपण जर याचा थोडासा इतिहास, मी आता सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की भारत देशाला या वंदे मातरम या गीतामुळं, या 2 शब्दांच्यामुळं असंख्य क्रांतिकारकांच्या मनामध्ये ऊर्जा भरल्यामुळं स्वातंत्र्य मिळालं. पण स्वातंत्र्य मिळालं, पण हे गीत मात्र पारतंत्र्यात गेलं. कारण त्याचे 2 श्लोक हे वगळण्यात आले होते. आज ते 2 श्लोक त्याच्यामध्ये परत टाकले आणि भारत सरकारनं निर्णय घेतला की ते वंदे मातरम गीत हे शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, काही सामाजिक असतील, राष्ट्रीय कार्यक्रमांच्या मध्ये याचं सामूहिक गायन केलं जावं. मग हे याचं शैक्षणिक किंवा संस्थांच्या मध्ये स्थान कसं असावं, तर शैक्षणिक आधारित स्थान जर आपण बघितलं तर हे केवळ उद्घाटनाच्या प्रकारे गाणं करणं हे पुरेसं नाही. म्हणजे एखाद्या शैक्षणिक कार्यक्रमाचं आपण उद्घाटन करत असू आणि अशा वेळेला उद्घाटन प्रसंगी फक्त ह्या गाण्याचं आपण बोल लावणं किंवा ते सामूहिकरित्या त्याचं गायन करणं इतकंच पुरेसं नाही. तर शैक्षणिक संस्थांच्या मध्ये याचं स्थान हे असं असावं की याची इतिहास, भाषाशैली आज शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून मुलांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजेत. दुसरा विषय असा आहे की हे गीत शैक्षणिक संस्थांमध्ये सर्व समावेशी पद्धतीनं असायला हवं. आता सर्व समावेशी पद्धत म्हणजे काय, तर विविध समुदायांच्या भावनांचा आदर. कारण भारत आपण जर बघितलं की भारतामध्ये विविधतेत एकता आहे. भारतामध्ये असंख्य धर्म, असंख्य जाती आहेत,
पण भारताच्या विविधतेत एकता या शब्दाचा अर्थ असा आहे की मूळ भारताच्या संस्कृतीमध्ये आपण आपल्या धर्माबरोबर, आपल्या जातीबरोबर आपण दुसऱ्याही धर्माचा आदर करणं ही आमची संस्कृती आहे. आणि मग ही संस्कृती आपण जर या गीताच्या माध्यमातून अजून टिकवायची असेल तर सर्वसमावेशी पद्धत म्हणजे विविध समुदायांच्या भावनांचा आदर ठेवून हे गीताचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व आपण समाजाच्या समोर स्पष्ट केलं पाहिजे. आणि याचे मी सक्तीचे म्हणत नाही, पण काही ऐच्छिक चर्चासत्रे असतील, काही प्रोजेक्ट असतील, काही बहुभाषिक अनुवाद असतील तर ते आपण 100% करायला हवे. आणि याच्यामध्ये ह्या गीतामधून आपण एक नैतिक शिकवण सुद्धा देऊ शकतो. त्यामुळं नैतिक शिकवणीसाठी सुद्धा आपण 100% या गीताचं शैक्षणिक संस्थांच्या मध्ये एक आपण स्थान त्याच्या जागी व्यवस्थित करू शकतो. तर या एक ऐतिहासिकदृष्ट्या असेल, वैचारिकदृष्ट्या असेल, किंवा आपल्या समाज असेल, आपली संस्कृती असेल, आपलं अध्यात्म असेल, या सर्व गोष्टी असतील, आपली नैतिक दृष्टी असेल, तर ह्या सर्व आपला एक दृष्टिकोन असेल आपल्या भारत मातेकडे बघण्याचा, तर हा दृष्टिकोन ह्या सगळ्या गोष्टींच्या सकारात्मक विचार करण्याच्यासाठी, एक ऊर्जा देण्यासाठी, तरुणाईला ऊर्जा देण्यासाठी आज शिक्षण संस्थांच्या मध्ये सुद्धा वंदे मातरमचे स्थान हे पक्क असायला हवं असं मला वाटतं. सर, अगदी शेवटचा प्रश्न, आपण श्रोत्यांना कोणता संदेश द्याल? आज या मुलाखतीच्या निमित्तानं वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाले आणि या 150 वर्षाच्या नंतर या गीताचं एक साजरीकरण होत असताना आकाशवाणी सिंधुदुर्गच्या माध्यमातून मी श्रोत्यांना एकच संदेश देऊ इच्छितो की वंदे मातरम या गीताचा भावार्थ, त्याच्या पाठीमागचा ऐतिहासिक वारसा हा आपण समजून घेतला पाहिजे, संस्कृती समजून घेतली पाहिजे, त्याच्या पाठीमागचं अध्यात्म समजून घेतलं पाहिजे. आणि त्या गीताच्यामुळं मातृभूमीप्रती आपलं जोडलेलं नातं आपण समजून घेतलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी समजून घेऊन आपण एक वाक्यात जर आपण सांगायचं झालं तर वंदे मातरम या गीताच्या बद्दल आज समाजाला संदेश देताना मी अगदी एकच शब्द सांगन की या गीताचा इतिहास आणि याच्या भावना दोन्ही आपण समजून घ्या आणि त्या दोन्ही समजलेल्या भावना तुमच्या मनामध्ये जपून ठेवा. कारण वंदे मातरम गीत हे आजपर्यंत प्रत्येकाला प्रेरणा देत आलंच, पण इथून पुढे सुद्धा ते प्रत्येकाच्या मनामध्ये त्याचं प्रेरणास्थान हे नक्कीच त्यानं त्याच्या जागी ठेवलेलं आहे आणि ते प्रत्येकाला प्रेरणा देत राहील, प्रत्येकाला एक ऊर्जा देत राहील आणि भारत मातेप्रती असलेला आदर वाढवत राहील. त्यामुळे या गीताचा इतिहास आणि भावना समजून घ्या आणि त्या तुमच्या मनामध्ये जपा. पुढील हजारो वर्ष हे गीत राष्ट्राला प्रेरणा देत राहील. मंडळी, आजच्या संवादातून आपण वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा ऐतिहासिक प्रवास, त्यातील साहित्यिक समृद्धी आणि स्वातंत्र्य संग्रामातील भूमिका याबाबत सविस्तर आढावा घेतला. डॉक्टर ज्ञानेश्वर सिरसट सरांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि समीक्षात्मक दृष्टिकोनातून या गीताचे अनेक अज्ञात परंतु अर्थपूर्ण पैलू मांडलेत. त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. तसेच सर्व श्रोत्यांचेही धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर.